रत्नागिरीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी आता शिवसेनेमध्ये येणार आहेत असं अत्यंत मोठं विधान उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केलंय। या व्यतिरिक्त 10 ते 12 माजी आमदार महिन्याभरामध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याचं सुद्धा उदय सामंतांचं म्हणणं आहे। पक्ष प्रवेशाबाबत एकनाथ शिंदेंसोबत चर्चा करणार असल्याचं उदय सामंतांनी सांगितलं। आपल्यासोबत उद्योगमंत्री उदय सामंत आहेत। सर, आज मेळाव्याचा दिवस आहे। मेळाव्याच्या दिवशी भूकंप होतील, धक्के बसतील अशा प्रकारचे तुम्ही वक्तव्य केलं होतं। काही ऑपरेशनही चालू केलेत तुम्ही, काय नेमके ऑपरेशन ते? नाही, मी मेळाव्याच्या दिवशी भूकंप होईल असं वक्तव्य केलेलं नव्हतं। मी असं सांगितलं होतं की मी 23 तारखेला आल्यानंतर 24 तारखेला मतदारसंघात जाणार आहे आणि माझ्या मतदारसंघातले उबाठाचे अनेक पदाधिकारी माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व स्वीकारणार आहेत आणि त्याच्यासाठी मी उद्या रत्नागिरीत जाणार आहे। शिवसेनेचं नेतृत्व म्हणजे शिंदे साहेबांचं नेतृत्व कोण स्वीकारतंय? ज्यांना असं जाणवतंय की खऱ्या अर्थानं वंदनीय बाळासाहेबांची शिवसेना पुढे नेणारं नेतृत्व म्हणजे एकनाथ शिंदे साहेब आहेत, त्याच्यामुळे ते आमच्यासोबत येत आहेत। आणि म्हणून मी तुम्हाला जबाबदारीनं आकडा सांगितला की 10 ते 12 माजी आमदार येत्या महिनाभरामध्ये एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व स्वीकारतील आणि जे आमदार आणि खासदार आहेत ते टेक्निकली बाबी शिंदे साहेबांची चर्चा करतील आणि त्याच्यानंतर निर्णय घेतील। 15,70,000 कोटीची गुंतवणूक ही महाराष्ट्रामध्ये आलेली आहे आणि त्याच्यातनं लाखो बेरोजगार तरुण आणि तरुणींना रोजगार मिळणार आहे। खास करून विरोधक याच्यामध्ये सांगतात की देशी कंपन्या म्हणजे आपल्या देशातल्या कंपन्या त्याचं एमयू दावोसला जाऊन करण्यात काय अर्थ आहे? नाही, हा त्यांचा व्ह्यू झाला बघण्याचा। एखादा महाराष्ट्रातला उद्योजक जर परकीय गुंतवणूक लाखो कोटी रुपये आणत असला तर त्याचा आपल्याला अभिमान असला पाहिजे, जो दुर्दैवाने विरोधकांना नाही। काही आमदार असतील, खासदार असतील, ते आपल्या पक्षासोबत येणार आहेत, मात्र ते येत असताना आपल्या पक्षात कुठली कुजबूज होणे, विरोध होणे याची देखील दक्षता आम्ही घेत आहोत, या प्रकारचं वक्तव्य उदय सामंत यांनी केलेलं आहे। कॅमेरामन लालचंद सोबत उमेश करंजकर, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।